हाय. कसा आहेस? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? एकदम ठीक. काय म्हणतोस? काय नाही रे बाबा, चाललंय. आता काल काय केलं झालं, माझ्या नातवानी हा? खेळता खेळता चष्मा फोडला. अरे पण काय नाही, माझ्या सुनेने ताबडतोब नवीन चष्मा करायला टाकला आणि तो जो नवीन फॅशनचा. काय म्हणतोस? बरोबर आहे. तिला माहित आहे ना आपण या बागेत फिरायला येतो म्हणून. काय संबंध बागेचा आणि सकाळशी म्हणलं. हे असं काय करतो? तिला वाटलं असेल एखादी म्हातारी तुला पटेल म्हणून. खूप गप्पा झाल्या. चल आपण घरी जाऊ. काय रे? काय झालं? काही नाही. अगं आज मला एक नवीन बातमी समजली. म्हणजे आता ती चांगली की वाईट हे तूच ठरव. का? काय झालं तरी काय? माझं प्रमोशन झालं. अरे मग चांगलंच आहे की. वाईट काय याच्यात? वाईट म्हणजे आपल्याला 1 वर्षासाठी US ला जावं लागेल. तिथे आपल्याला सगळं मिळणार. गाडी, बंगला, सगळं. मग चांगलं आहे ना. असं तोंड पाडून बसायला काय झालं? ते जॉबचं पॅकेज आहे ना. आपण तिघच जाऊ शकू. म्हणजे तू, मी आणि बाबा ना? नाही ना. अगं त्या पॅकेजमध्ये एक लहान मूल पण एक व्यक्ती समजलं जातं. म्हणजे तू, मी आणि तनु आपण तिघच जाऊ शकू. आणि जरी आपण बाबांना तिकडे नेलं तरी आपण त्यांना ठेवणार कुठे? आपल्याला तिकडचं लाईफ जरा तरी परवडेल का याचा पण विचार केला पाहिजे ना आपण. अरे पण मग बाबांना सांभाळणार कोण? समजा आपण त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवला तर म्हणजे सगळं. नाही, केअरटेकरचा विषयही काढायचा नाही. माझ्या मैत्रिणीने केअरटेकर ठेवली होती तिच्या सासूसाठी. अरे घर लुबाडून पळून गेली आहे ती. केअरटेकरची रिस्क सुद्धा घ्यायची नाही. मग समज असं केलं तर त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर. काय रे पोरांनो? नाही तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंय का? त्याचं काय बाबा? राजेशला आज प्रमोशन मिळालं. हो. तरीच म्हटलं आज गोड पदार्थ का केलाय? पण काय झालंय बाबा, हा? त्यामुळे मला US ला जावं लागणार आहे 1 वर्षासाठी. अरे मग चांगलंय की. पण त्याचं काय झालंय, आम्ही 3च जण जाऊ शकू. म्हणजे मी, ही आणि तनु. तेवढंच.
बाबा काळजी करू नका, 1 वर्षाचा तर प्रश्न आहे. हो, आज ही असती तर पण 1 वर्ष असं असं संपेल. पण मी बाबा 1 वर्ष काय असं असं निघून जाईल. बाबा तुम्ही काळजी करू नका ना. तुम्हाला माझ्या मित्राच्या त्या वृद्धाश्रमात ठेवू आम्ही. म्हणजे म्हणजे तुमच्या वयाचे लोक जिथे आहेत ना, तिथे तुम्हाला हा. म्हणजे तिथे तुमची राहण्याची सोय करू. म्हणजे आम्हाला तुमच्याकडे लक्ष देता येणार नाही आणि आपण नेटवरनं बोलतच जाऊ ना. चला म्हणलो आपली रवानगी वृद्धाश्रमाकडे. अहो हॅलो, कसा आहेस बाळा? आणि सुनबाई काय म्हणतीये? आणि आपली तनू काय म्हणतीये? अरे मी माधव बोलतोय, तुझं डोकं जागेवर आहे ना? माधव बोलतोय होय. अरे नेहमीची सवय, मुलाचा फोन आला की चौकशा करायच्या. बाकी काय? हा? अरे नाही, इकडे सगळी सुख मिळत होती, पण नाही 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 नाही. अरे इथल्यासारखं थोडी सुख मिळणार आहे. अरे कुटुंबातलं सुख ते वेगळंच सुख. नातीबरोबर खेळायचं, मुलांबरोबर आनंद उपभोगायचा, हाच तर खरा मनाचा ओलावा ना रे.